पालघर जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांना मोठं खिंडार पडलं असून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडलाय। योगेश कदम हे पालघर दौऱ्यावर असताना बोईसर येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये हा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी राजेंद्र गावित, श्रीनिवास वनगा, वैदेही वाढाण, शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती तरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। धर्मवीर अनंत साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तमरित्या भरारी घेते। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आज अचानक ठरलेला हा कार्यक्रम, परंतु संघटनात्मक दृष्ट्या महत्वाचा असलेला हा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो उपस्थित माजी विधिमंडळातील सहकारी आमदार महोदय गावित साहेब, जिल्हा प्रमुख कुंदनजी, महिला आघाडीच्या उपनेत्या, शिवसेनेचे उपनेते, सर्व पदाधिकारी उपस्थित, आज ज्यांनी आणि माझे विधिमंडळातील आमचे सहकारी ज्यांनी आमच्यासोबत शिंदे साहेबांसोबत उठावासोबत त्यांनी साथ दिली, ते आमचे श्रीनिवास वनगाजी, उपस्थित सर्व मान्यवर, नगराध्यक्ष उपस्थित, नवनिर्वाचित, ज्यांनी विशेषतः ज्यांच्याकरिता आजचा हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय ते सर्व पक्ष गणारे, सर्व शिवसैनिक। खर तर अचानकच अगदी अर्धा एक तासावर मला कल्पना दिली गेली की अशा पद्धतीने आपल्याला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे। अर्थातच जिथे संघटना वाढते, जिकडे शिवसेना मजबूत होते, तिकडेच शिवसैनिक हा पहिला उपस्थित झाला पाहिजे। आपला जो मूळ कार्यक्रम आहे तो आहेच, तो होणारच आहे। परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी जी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे। शेवटी संघटना मजबूत करणं, संघटनेच्या माध्यमातून आपण जेव्हा निवडणुका लढवतो त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपलं बळ उभं करणं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आज महाराष्ट्रामध्ये 100% मोठ्या प्रमाणात आहे। ती ताकद तळागाळापर्यंत पोहोचवणं, साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं, आपण तर सर्व नशीबवान आहात की तसं पालघर जिल्हा म्हटल्यानंतर शिंदे साहेब स्थानिकच आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। साहेबांचा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांवरती आपुलकीने प्रेम आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे। साहेबांना खालची तळागाळाची सगळी परिस्थिती साहेबांना त्याची पूर्णपणे जाणीव माहिती आहे। तथापि शिवसेना म्हणून, अर्थातच पदाधिकारी म्हणून आपली जबाबदारी आहे की साहेबांचे हे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं। कारण जसं जिल्हा प्रमुखांनी आता इथे सांगितलं की जनता वाट बघते की कधी शिवसैनिक आमच्या दारापर्यंत येतोय आणि आम्ही कधी शिवसेनेमध्ये सामील होतोय। कारण जो काठावरती असतो असा जो व्यक्ती आहे, ज्याला शिंदे साहेबांचं काम माहिती आहे, शिंदे साहेबांचं काम त्यांना आवडतंय, परंतु मी पुढे कसा जाऊ, मी कसं समोरला जाऊ, अशी हजारोच्या संख्येने असे काही, जसं आता आपण प्रवेश करत असताना उल्लेख केला की काही ग्रामपंचायतच्या सदस्यांपासून देखील आता प्रवेश केलेला आहे। म्हणजे मला वाटतं एखाद्या गावामधला असलेला शेवटचा कार्यकर्ता जो असतो तो म्हणजे एक ग्रामपंचायत सदस्य म्हणा किंवा एखादा तिथे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आपण मानतो। ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत जेव्हा शिवसेना पोहोचल्याने अशा पद्धतीने जेव्हा प्रवेश होतील तर माझा विश्वास जो त्याचा उल्लेख आपण इथे बॅनरवरती केला, मी आल्यालाच वाचलंय की आपल्या जिल्ह्यावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 100% शिवसेनेचा भगवा झेंडा प्रत्येक आपली क्षमता आहे। आपलं असंच कार्य यापुढे देखील आपण चालू ठेवायचं आहे। मी आपल्या सर्व शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। अधिक वेळ नाहीये, ही काही भाषण करण्याची देखील वेळ नाही, परंतु जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे, विशेष म्हणजे ज्यांनी आज अनेक वर्ष ज्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं, महिला आघाडी म्हणून ताई आपण अनेक वर्ष ज्या संघटनेमध्ये आपण काम केलं, आपण तिथे देखील प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि ती प्रामाणिकता आज आपली शिवसेनेमध्ये आज सामील होऊन आपण नक्कीच त्या मार्फत शिवसेना संघटना असून मजबूत हा माझा विश्वास दर्शवतो। आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना आज ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, ह्या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून जी काही माझ्या खात्यांच्या मार्फत ताकद, तुम्हाला जी काही ताकद देता येईल ती सगळी ताकद नक्कीच आपल्या पाठीशी उभा करेन हा शब्द देतो आणि या पुढे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।